मिस्टर, आपण 4 व्हीलर घेऊया काय? काय डोका बिका फिरलाय की? मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 78व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी सकाळी सकाळीच मस्तपैकी घावणे करायला बसले. करून झाले, आता थोडेसेच बाकी आहे. बोलू नका आई करून गेली म्हणून. आणि आता व्हिडिओसाठी बसले, मीच करते. तर बोल शाळेत लगेच. गरमागरम काय आज? काय ह्याला काय बोलता येईल? काय करताय गावण्यांसोबत? ही घावण्यांसोबत कालची शिळी डाळ मसूरची डाळ मग स्पेशल. तुमका चाय आणि घावणे खाऊ नको. कोकणातच म्हटल्यावर चाय आणि घावणे खाऊ घावे. नाही आवडत तर नाही आवडत. चहा नाही नाही पिच्छा मी. पिऊची असता कधीतरी वेळेस. पण नाटक केलं काय? चहा नाही पित तरी पण मी कालची शिळी तुझी डाळ खातोय ना. भाजी दिलंच नाही ना म्हणून. भाजी सकाळी करते. ताजी घावण्यासोबत कोणी भाजी केलेलं? भाजी काळ्या वाटाण्याची भाजी खातात माहितीये ना. मटण दे मग. आमचं मार्गशीर्षाकडं उद्घाटन केलेलं आहे. कसलं तर समजलं नसेल मंडळी. थांबा दिसताय दाखवते. दिसताय. पूर्ण नाही दिसला असणार ना. मस्तपैकी पप्पांनी टेबल बनवून घेतलं नाही आणि त्याचबरोबर तिकडे असा काय आहे का म्हणता तो खॉटच गावठी पलंग. गावठी पलंग काय पण गावठी कोंबड्याचं मटण बोलल्याबरोबर गावठी जेवणाचा टेबल आणि ती खुर्ची कसली गावठी. गावठी. आणि इकडे बघा आंघोळ करून मस्त गोंडस बाळ दोघ जण कशी नटून थटून बसली आहेत. बारक्याला काय झालं? सदमेत गेलंस बारक्या? ठमे काय लाजताय? तेरे नामचं काय झालं आज? गेली हेअरस्टाईल माऊन बदललं ना वाटतं तुझी ना. पहा देवपूजा कधी होते. तसं पण सूर्य दिसत नव्हता. मग इथनं पत्रे असायचे, आता पत्रे काढले नाही. ठमा चालली जेवून. आमचं अजून जेवण बाकी आहे. हो मिस्टर, चाललंय सोडायला तिच्या घरी. ऐकलात? तिच्या घरी सोडायला. ते रागू दे. तिच्या घरी सोडायला तिला चाललाय नक्की ना? कपडे बिपडे घालून पुढे चाल, नाही तर फिरून उंडगून येऊ नका. लवकर या, जेवायचं आहे. जेवायला आलो तर येईन का? नक्की नाही. चालेल जावा. मंडळी ठामा जेवून गेले आणि त्याच्यानंतर आम्ही पण थोडा वेळ मिस्टरांची वाट बघितली. मिस्टर काय अजून पण आले नाहीत. पण आम्ही जेवलो आणि मस्त आता झोपून आराम थोडा करून उठले. तर त्यांना मी सारखी बोलत असते की 4 व्हीलर घेऊया काय, कारण मला अशी खूप इच्छा आहे की आपल्याकडे एक 4 व्हीलर असावी. आणि प्रत्येक वेळी गावच्या ठिकाणी म्हणजे खूप गरज पण वाटते. काही म्हणजे कधी काय अडलं ना, मी त्यांना बोलत असते आज 4 व्हीलर असली असते तर लगेच काम झालं असतं. खाली आले मी, कारण माकडांचा आवाज आला. इकडे तिकडे उड्या मारतात पत्र्यावरून. म्हणजे घर आणि घर जवळ असल्यामुळे झाडांवरनं पत्र्यावर उड्या मारत होते. तर खाली आले तर आता आवाजाबरोबर पळाले माझ्या पावलांबरोबर. पण एक गोष्ट सकाळी मी बोलले तसं आईने इकडे मस्तपैकी बघा मळ्या केलेले दिसतात तुम्हाला. तर त्याच्यात त्यांनी मस्तपैकी पाल्याची भाजीचं बी पेरल्याने आहे. आधी दाखवते. वेगवेगळे असे भांग्यांसारखे भांगे छोटे छोटे केलेले आहेत. आणि ह्या भांग्यातच फक्त आपल्याला थोडासा कोंब आलेला दिसतोय बऱ्यापैकी. आणि बाकीच्या भांगांमध्ये काय एवढं काय नाही होऊ शकता. पण नक्की कोणतं कोणतं बी कुठे कुठे पेरलं नाही ते मला काहीच माहीत नाही आजूबाजूला. आणि इकडे आता मस्तपैकी त्याचबरोबर ह्या भरण वगैरे पण घातलं नाही नारळाला अशी, म्हणजे व्यवस्थित पाणी लागण्यासाठी. तिकडे पण बघू शकता व्यवस्थित असं नारळाच्या गोल असं हे करून पाणी राहता येईल असं केलं नाही, उंच उटा असा.
तर ह्या सुपाऱ्या ज्या कोवळ्या आहेत एकदम कायच उपयोगी, खाऊ नाही शकत की उन्हात सुकून काय भेटल्या तर भेटल्या, नाही तर काय खरं नाही यांचं. पण ते माकडाने कसं पाडलं नाही. वेगवेगळे आहेत, एकत आता पप्पाने हे केलं नाही, एक वेगवेगळे अशा 2 अशा आहेत. मंडळी संध्याकाळची कामं आवरून आता आम्ही बसलोय अभ्यास करायला. इकडे आरूचा अभ्यास घेते आणि आता कडीचा आवाज आला त्यामुळे 100% मिस्टर असणार. गेले आहेत कधी तुम्ही बघितलात, ठमाला पोचवायला म्हणून गेलेले. आता कुठचा गाव उधळून आले ते आधी विचारते. थांबा आले काय बघते. आले, आवाज येतोय चपलांचा. बाजीराव कसे येते तर बघा. काय हो टायमिंग? मी आधीच वैतागून आलेलो. वैतागून आलो? आमच्यावर काही मेहरबानी की जाऊ कोणी? आम्ही सांगितलेला? आम्ही सांगितलेला काय? अय आम्ही सांगता एवढा आमका चला काहीतरी खाऊ घेऊन काहीतरी स्वतःचा बरोबर हा. आता पळतास कशा? हा पळतास कशा? काय बोलतोय मी? पळून पळून खाई जाणार हा. कॅमेऱ्यात तर तुम्ही येणार. बोला पटकन. काय बघते? दरवाजा पण खोलू शकते, पण जाऊ दे. ती मी पोरास अभ्यास शिकवतो आणि त्यात फ्रेश झाल्यावर काय काढलंस यारू? स्वतःचं नाव काढलं नाही. भारी. कॅमेऱ्याच्या पाठनं दडत होतात काय? हा माणसं नको घरात. आम्ही आहोत ना. मोबाईलवर काय आम्ही काहीतरी बोलतो ऐकू नाही होत. हा जेवण आणतो मी काय म्हणतो. पण मी असं आधी पण बोललोय तरी पण मी बोलतो. आता आपण हॉटेलवर नेणार होता ना तुम्ही, तर कधी न्याल तेव्हा न्याल. हा तू किती पण असा कॅमेरा समोर बोललस ना, मी नेणार नाही असं नाही, नेणार आहे. समजलाय मला. सारखा कॅमेरा सुरू करून नको ना बोलू. त्या बघणारे पण कंटाळते. नका नेऊ मग. आता मी दुसरा काहीतरी मागतो. कॅन्सल चालेल मला. जर दुसरा नेणार म्हणजे आता मला सांग, असं आपण कधी गेलोच नाही. जातो ना, सगळ्यांना वाटेल माझा वडापाव खाऊ जातो, कटवडा खायला जातो. परवा आपले एखादे सबस्क्रायबर तेव्हा भेटलेले आपल्याला, ते पण सांगतील, ते बघत असतील कमेंट करेल. चांगल्या रत्नागिरीला बऱ्यापैकी चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली की नाही सांग. बऱ्यापैकी चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली की नाही सांग. खाल्ली जी आपल्याला परवडत नव्हती. हा मार्गशीर्ष सुरू व्हायच्या आधी जवळपास महिना झाला असेल. ती वेळ का आलेली होय, पण गेलो ना. वेळ आलेली म्हणून गेलो. म्हणजे आपण दोघं होतो. तेव्हा माझा म्हणण्याचा उद्देश काय की तेव्हा असं काय प्रत्येक वेळी व्हिडिओ होत नाहीत आपले. नाही तर वाटेल की अगदीच कधी घेत नाही. तेव्हा गेलो असेल, त्याच्यानंतर मध्ये कधी कुठल्या तरी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलो असेल. प्रत्येक वेळी काही व्हिडिओ होत नाही. तर उगाच असं वाटेल की एवढी बायको सांगते आणि हा नेतच नाही, कधीच नेत नाही. मला संपला विषय हेच बोलायचं होतं ना. झालं आता, सांगितलं जाऊया आता. मी एकटा असताना खूप वेळा गेलो आहे. फॅमिली सोबत काय गेलोय. जाऊया फॅमिली सोबत पण जाऊया, सगळं जाऊया, करूया. मग त्याच सांगतो काय चालेल. नाही गेलं तरी चालेल फॅमिली सोबत. काय सांगा मी नेन. तुम्ही कधी काळा नेशाल. पण माझं आता दुसरं आता कसा कॅमेरा समोर बोलला ना, कॅमेरा समोर बोलला काय कसं पूर्ण होता ना थोडाफार. नको कॅमेरा बंद कर. त्या हॉटेल मधलं नको. पण मी सारखं बोलत असते ना. म्हणजे कॅमेरा तेव्हा चालू नसतो, पण मी बोलते तुम्हाला कधी कधी की आपण एक गाडी घेऊया म्हणून. गाडी घेऊया ना. बाईक नाही, फोर व्हीलर 4 चाकी. स्कूटी घेऊन देईन तुझ्यासाठी पाहिजे तर. 4 चाकी काय स्कूटीने काय. फॅमिली सोबत काहीतरी जायचं. आता मला सांग, मला समजतच नाही. तू कॅमेरा सुरू करून या विचारतेस म्हणजे तुला कॅल्क्युलेशन करून दाखवलंय मी. आपल्याला बाबा 4 चाकी गाडी एवढ्यात तरी परवडणारी नाही आहे. परवडणार नाही. तरी तू कॅमेरा, जसं तुला हॉटेलला न्यायचं स्वप्न कॅमेरात बोलून पूर्ण होणार, तसं 4 चाकीचं स्वप्न कॅमेरात बघून पूर्ण होणार असं म्हणत असेल ना. पण आपण जर बसला व्यवस्थित ना आणि थोडा पोटाला चिमटा काढला आणि जर हे केला ना तर होऊ शकता.
इकडे आई बा आता चुलीवरची काहीतरी जेवण करताना चिमटा काढून काहीतरी करतायत. आधी माझा आणि इथे जेवायसाठी जेवतो मग काढूया चिमटा. तुम्ही सांगा ना, दरवेळी असं टाकता म्हणून मी असं मोबाईल आता चालू ठेवलाय माझ्याकडे सारखा म्हणजे आता बोलू नको मिस्टर ह्या बघा असं फक्त मी सांगणार. काय पण काय म्हणणं आहे तुझा? गाडी घ्यायची. चिचुक्यान घ्यायची की गाडी? गाडी घ्यायची. तू बंद कर फालतूगिरी. मी म्हटलं काहीतरी वेगळा असेल सांगत. मी म्हटलं मला जात नाही हॉटेल नाही त्यामुळे काहीतरी आणा बाहेरनं आपण इथंच बनवूया काहीतरी असा वेगळा काहीतरी भारी काहीतरी जास्त खर्च करा आणि काहीतरी करा असं म्हणजे आम्हीच मारायचं. तेव्हा मला वाटलं काहीतरी असं. तो नेहमी गाडी नाही रे, गाडीसाठी मी सांगितलंय ना ऑलरेडी. गाडी काय तर काय हे आहे की खेळण्यातली गाडी देतो अनुची आणून. बरं केलंस चालू केलंस तर बरं केलंस कॅमेरा म्हणजे ते समजू देत. मी नाही माका हवे मला नको हॉटेलमध्ये नाही जायचंय मला आता मला गाडी. माझा काय पगार 60-70 हजार पगार असला तरी गाडी नाही एखादा माणूस घेऊ शकत. पण तरी तेवढा 60-70 हजार 80 हजार पगार असेल तर ती गाडी परवडता. हे तुला माहिती आहे गाडीचा गणित कसा असता. पण हत्ती पोचणार काय मला माहित नाही त्यातलं काय समजत नाही. एक काय कर मी तुला किती वेळा पेपर पेनवर पण मी तुला कॅल्क्युलेशन करून दाखवलंय. मागं रत्नागिरीत काही कामधंदे नसतात बसून असतंस तेव्हा तुझ्या मनात विचार येतात. तिकडे व्यवस्थित आपल्याला वेळ होता तेव्हा तुला मी एका पेपरावर कॅल्क्युलेशन करून दाखवलंय की किती पगार असल्यावर गाडी परवडते. मग तरी पण तुझा अजून आहे तर तुझा काय हा ठीक आहे. तू आता एवढा व्हिडिओ सुरू करून मला सांगतेस म्हणजे काहीतरी विचार केला असेल त्याच्यावर की बाबा काय केला तर परवडेल. मी जसं मी सांगितलं तुला की बाबा हे बाबा परवडत का नाही तर आता तू वाटल्यास तुझी म्हणतेस ना चिमटा काढायचा आणि तुला तुझं तर काय तू पेपरवर लिही आणि काय कर की बाबा ह्या गोष्टी आपण म्हणजे कशा प्रकारे परवडेल हे मला समजून सांग. आणि कदाचित मला काही खर्च आहेत ना जे आपले असेच म्हणजे वायफळ खर्च ते कमी करायचे. नाही रे वायफळ खर्च आपले तुला मी दाखवलं की आपला पगार किती आणि आपले खर्च किती. त्या खर्चांमध्ये वायफळ खर्च तुला दिसले काय कुठं दिसले? काही ठिकाणी ते तुम्ही जे केलात ना ते वायफळ खर्च नाही पण आपल्या हातून नकळत होत असतात वायफळ खर्च. एका पोस्टमनच्या सॅलरीमध्ये ना 4 व्हीलर नाही आपण मॅनेज करू शकत. का नाही मॅनेज करू शकत? नवीन नका घेऊ. सेकंड हँड थर्ड हँड काय ती असतात तशी घ्या चालेल. मला काय छत असल्या 4 चाका असली बाद झाला. सेकंड हँड पण नाही वाटत मला त्याच्यात बसेल. तुमका पोस्टात ना लोन भेटता. अरे लोन बिनच्याच गोष्टी सांगतो. लोन बिन करून पण नाही परवडत ती गाडी. हप्त्यावर वगैरे घेऊ नाही परवडत. नाही परवडत हप्त्यावर. म्हणजे तू कसा आपल्याला दिसतं तसं नसतं की तू म्हणशील की नवीन गाडी घेताना जर 10,000चा EMI बसला तर जुनी घेतल्यावर 5,000चाच EMI बसेल. तर 5,000 EMI आपण काय चला काहीतरी करूया म्हणजे हे खर्च कमी करूया आणि 5,000 कमी होतील म्हणजे एवढाच पगार म्हणजे असं 5,000 कमी. जसं आपण मागे चर्चा केलेली की 10,000ची गाडी घेतली तर म्हणजे 1,000 EMI कसं होईल वगैरे. तर तेवढेच खर्च नसतात. 5,000ची EMI म्हणजे त्याला परत पेट्रोलला खर्च आला परत त्याचा मेंटेनन्स आला हे ते म्हणजे जिथं माझी काय मी एवढंच सांगेन जर असं काय गाडी घेतलीच आपण काहीतरी घ्यायची म्हणून घेतलीच समजा तर जिथं काय छोटी इन्व्हेस्टमेंट सुरू आहे ना ती हळूहळू कमी होणार. पुढे अजून काही कामं येणार. पुढे आजार पण आलं हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली किंवा कोणाचं पण फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आले तर जिथं कुठं मी माझ्या PF मध्ये पैसे टाकतोय किंवा काय अजून माझे इन्शुरन्सचे हप्ते आहेत किंवा काही जे असेल किंवा इन्व्हेस्टमेंट जिथे इथं काय सुरू आहे ना त्याच्यावर कैची लावायला लागते नंतर. हे होतं पुढे आणि आता बोलता तुम्ही बोललात ना काही आजार पण वगैरे असेल पण हा विचार नाही तुम्ही करत. बाबा आपल्याकडे डायरेक्ट गाडी असेल तर आपण लगेचच बाबा हॉस्पिटलला नाहीतर एखाद्याच्या गाडीवाल्याला बोलवा म्हणजे तोपर्यंत एखादा माणूस इथंच गेला असं नसतं. तू विचार करतेस अगदी म्हणजे शेवटचं नसतं नाही. तू विचार करते आलेली कंडिशन म्हणजे अशी कधीतरी येणार 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा किंवा अगदी महिन्यात येणार. त्याच्यासाठी कुठंतरी रिक्षा किंवा ऑटो बिटो किंवा एखाद्याची गाडी भाड्याने घेऊ शकतो. समजलं ना. म्हणजे अगदी त्या काळासाठी आपली स्वतःची डायरेक्ट गाडी
नॉट पॉसिबल. तुम्ही ह्याला आता मी तुला कन्व्हिन्स करणार की नाही घेतलेली कशी बरी, तू मला कन्व्हिन्स कर की घेतलेली कशी बरी. तुम्ही एक वाक्य बोला, मी तुझं एक वाक्य तुझं बोलतो. आता नको, या कॅमेरात नको, कॅमेरा बंद कर. मला काय तिकडे काय तू ह्याच ऐकवतोस की सगळ्यांना. त्यातून मला असं वाटतं की हा खरंच, आता मी बोलतो, मला असं बोलायला आवडत नाही पण बोलतो, हा ही इन्फॉर्मेशन माझ्याकडून घ्याल, माझा ऐका. ह्या इन्फॉर्मेशन असल्या माणसाच्या नादी लागू नका. मी सांगतो बघा, पोहायला येत नसेल तर पाण्यात काय उडी मारल्या तरच पोहायला जमतं. तसं सगळ्याच म्हणी प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही, अपवाद असतात. लग्नाच्या वेळी कसं सांगत होतं, लग्न करूया नको असं, म्हणजे थाटा माटा. तिकडे मासळी बाजार भरलाय, त्याचा आवाज त्याच्यात येत असेल. टीव्ही आणि सगळ्याच म्हणजे चालू आहे ना, म्हणून तीव्र इच्छा आहे बघू. हॉटेल सोडून मला बघ ना, आता आपली जायचं. असं असतं ना की जेव्हा तुझी तीव्र इच्छा मनापासून खूप अशी प्रबळ इच्छा असेल ना, तर बोलतात ना, एक डायलॉग आहे ना, कुठला तो पिक्चर मधला, कायनात उसको मिलाने के लिए साजी के, असं काय काय तेव्हा आपलं म्हणजे तसं होईल. तसं झालं तर सगळ्या गोष्टी जुळून येतील, काहीतरी होईल. आणि मला पण वाटतं, काय नाही वाटणार कोणाला, प्रत्येकाला वाटणार आपल्याकडे 4 चाकी असावी. मला पण वाटतं ना कधी, आणि कोण नाही घेत. कधी कधी वाटतं म्हणजे लवकरात लवकर घ्या असं. वाटतं ना, म्हणजे कसं वाटणं वेगळं आणि प्रॅक्टिकली ती अफोर्ड करणं वेगळं ना. असं गोष्टी वाटतं ना, आपल्याला पण पाहिजे. आपलं कधी कधी वाटतं, चल जाऊ दे आता, आजची जिंदगी आज जगून घ्या, पुढचा कोण विचार करतोय. 10,000 रुपये जातील महिन्याचे, 15,000 जातील. ठेवायचं होतं. म्हणजे असं जर करून घेतलं ना, तर पुढच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याला पण टॅकल करायची आपली हिंमत पाहिजे. मग विसरून जायचं, पुढे मग प्रॉब्लेमच येणार. म्हणजे ते फायनान्शियल प्लॅनिंग बिघडणार तिकडे आपलं. पुढे काही क्रिटिकल कंडिशन आली ना एखाद्या वेळेस. मी असे माझे काही मित्रमंडळी बघतोय की त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 4 चाकी आहे त्यांच्याकडे, पण आजच्या घडीला ना त्यांच्याकडे काही ज्या बेसिक नीड असतात ना त्या पूर्ण करण्यासाठी पैसे नसतात. आणि मग ते इतर मित्रांकडे मागतात. 1,000 रुपये आहेत काय, 1,000 रुपये दे भावा, देतो 30 तारखेला पगार झाला की, किंवा 5,000 रुपये दे 30 तारखेला वर. असे माझ्याकडे काही जिवंत उदाहरणं पण आहेत. समजलं ना, की होतात. मग ती कंडिशन माझ्यावर येऊ नये म्हणून माझं चाललंय सगळं. नाही तर पुढे उद्या माझ्यावर कंडिशन येईल ती की कुठेतरी मागण्याची, जरा आज काहीतरी एवढासा प्रॉब्लेम आहे, जरी घरघाटी जरा इश्यू झालाय, भावा 5,000ची गरज होती, देशील का. ही वेळ माझ्यावर येता कामा नये म्हणून माझं हे मत आहे. तू जर आता विचार कर की माझी तशी कंडिशन भविष्यातली, काही बरंच काही येऊ शकतं. हे तर वाईटात वाईट पण बोलू नये, पण बऱ्याच वाईट गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. ते आता मी असं बोलत नाही, कॅमेरा सुरू केलायस म्हणून. मग अशा काही गोष्टी होऊ नयेत किंवा नाही होणार, यासाठी काहीतरी स्ट्रॅटर्जी आख आणि मग तुझा प्रस्ताव घेऊन माझ्याकडे ये. मग मी मंजूर करतो जर मला वाटलं तर. आता पण मला ताच उत्तर भेटला, म्हणजे तुमच्याकडनं नाहीच असणार परत. प्रबळ इच्छा ठेव, प्रबळ तीव्र इच्छा ठेव, मग बघू काहीतरी झालं तर होईल. चालेल. आता तीव्र बंद करा तीव्र. आता मला आणि तुझ्या प्रपोजल मध्ये मला काही असं दिसू देत, काही पॉइंट की हा बाबा ठीक आहे घेऊया. आणि असं नाही की घेणार नाही, आयुष्यात घेणार. माझं स्वप्न आहे, तुझंच नाही. गाडी असावी माझं स्वप्न आहे. स्वप्न असणं वेगळं, ते स्वप्न प्रॅक्टिकल असणं महत्वाचं आहे. म्हणजे माझं पण स्वप्न आहे, मी पण घेणार ना. तुला काय वाटलं, होऊ दे ना काहीतरी गोष्टी माझ्या, होऊ देत त्या प्लॅन नुसार, मग घेऊया. आणि तुझ्या लवकर व्हायचे असतील तर तू मला काहीतरी दे, मगासपासून बोलतोय तसं होईल लवकर. म्हणजे तुम्ही जसं सांगताय मला की प्रपोजल दे, त्याच्यामध्ये काय कात्री मारता येईल, कुठे करता येईल, किंवा कशी परवडेल, किंवा सेकंड हँड कितीपर्यंत सेकंड हँड घेतली तर कमीत कमी एवढ्या मामा देत आहे. किंवा तुझे आता जे चाललंय तुझं, हिचं भावांशी बोलणं सुरू असतं की कार रिलेटेड, हे कार मला बघा सेकंड हँड आवड जाते. मी या गोष्टी बोलत नाही, तूच बोल तिकडे आणि सांग. आणि बघू ते झालं सगळं, त्यांनी बघितलं आणि तशा तर मग विचार करू. जर आपल्याला त्या बजेटमध्ये बसली तर बघूया, असं काय नाही. ठीक आहे, पण एवढ्यात नाही, वेळ आहे त्याला. झाला समाधान. शेवटी नाही हा वाक्य आलाय, 90% नाही, 5% विचार करू आपण. तर 5% विचार करू. आता मला जास्त मनवूचा लागेल याचा अर्थ. तुम्हाला मनवायची गरज नाही. मनवण्यासाठी काय ती अशी गोष्ट नाही, तर खाऊ नये किंवा ती सायकल नाही की मनवून घेतली. तर मंडळी, मिस्टर जे काय बोलून गेले ते मला पण काही गोष्टी पटतात. म्हणजे असं नाही की नाही पटत, खूप साऱ्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत. आणि एकदा असं वाटतं की हवीच बाबा. आता इकडे पप्पानी मस्त टेबल ठेवलं नाही, त्यामुळे असं ठेवून बोलता येते, ते एक बरं झालं. बापरे काय मांजराची
मांजरांची झुंबड लागली. तर आता बघू किती मिस्टरांना मनवायचं नाही आहे मला, तर ते जे काही गोष्टी आहेत, अडचणी आहेत किंवा खर्च कसा आम्हाला कमी करता येईल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांच्यावर विचार करून मग आम्ही गाडी घ्यायचं स्वप्न माझं पूर्ण करतायत का बघूया. भले नवीन नाही घेतलं तरी चालेल, मी परत एकदा बोलते तुम्हाला, जुनी असली तरी चालेल मला. ठीक आहे? हा बोला मोठ्याने. नाही बोलत आहेत, तिकडे आहे तुम्ही तरी पण नाही बोलत आहे. तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 78वा ब्लॉग. आता भेटूया 79 ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.